पांडुरंगा, हसतोस कशा पायी? मी पण तुला येडा वाटतो ना? नाही गणा. अरे कोण म्हणतोय तू वेडा आहे? सगळे म्हणतात. आई म्हणती, रत्ना म्हणते, गावातली बारकी बारकी पोरं पण मला येडा म्हणतात. गणा, अरे तू खूप चांगला आहे म्हणून तर तू माझ्या जवळचा आहेस. पण त्याचा किती त्रास होतो ठाव आहे तुला? गावातल्या शेंबड्या पोरांनी मला इठ्ठल इठ्ठल म्हणून इटेवर उभा केला आणि पिटून दिला. मी भराभरात जळत असताना तू वाचवायला का नाही आला मला? तुझ्यापेक्षा ते अण्णा जवळचे. माझी आई म्हणली तेच खरं. माझ्या बात काय झालं? गेला तो तसाच. मी पण ठरवलंय यापुढं तुझं नाव घेणार नाही मी. माझं नाव घेतल्याशिवाय श्वास तरी घेऊ शकशील तू? बघ, यो इथं आहे. अरे समजा गाव शोधते तुला आणि तू इथं आहे. माझ्याशी इठ्ठल बोलला. हा? हं? कोण बोलला? इठ्ठल. यो दगड तुझ्याशी बोलला? अगं असं नको बोलू. तुझ्या समोर एवढा इठ्ठल दिसत नाही का तुला? हं? का तुझ्या डोळ्याचा मोती बिंदू पिकलाय? हं, ते काय मला माहित नाही, पण तुला समजवता समजवता माझं केस मात्र पिकलं. चल आता घरला चल. चल. अगं आल्या सरशी दोन शब्द बोलून तरी जा अरे इठ्ठलाशी. देवा माझ्या. रत्ना, तू तरी बोल. अहो असं काय करतायसा? चला की आता घरला. चल. अगं माझं, अगं ऐका माझं. माझ्याशी इठ्ठल बोलला. इटर इटर इटर. अक्का, हं. अक्का दूध दे बाई. हा, थांब थांब. ए गणा, झालं असेल तरी ये बाबा. दे. सावित्री वहिनी, हं? मला सांग, देव असतो का नसतो? असतो की. का रे? मग माझ्याशी इठ्ठल बोलला हे मी म्हणलं तर काय खोट आहे त्यात? खरं की काय? तुमची शपथ. गप्र मुडद्या, माझी शपथ कशा पाय घेतोय? मग हिची शपथ. गप्र, माझी शपथ घेतोय. रोज तुझ्यासाठी मरते ते काय कमी आहे? मग पांडुरंगा शपथ. मुर्दा बशिवला तुझा आणि तुझा त्या इटलाचा. हा. जा तिकडे जा, 4 काम कर, रत्नाला मदत कर, जा लवकर. आता ग बाया, अक्का, हे काय नवं भूत? अगं काय सांगू सावित्री, अगं कालपासून हेच बोलतोय आपलं. अक्का, असं जर काय असल तर काळजी घे बाई. म्हणजे अक्का, मला तर वाटतं गणाला बाहेरचं वारं लागलंय. हा, वाय आता काय करायचं ग? अक्का, काय काळजी करू नको. तो वेशी बाहेरचा ढाण्या मांत्रिक आहे ना, तो माझ्या ओळखीचा आहे. गणाला लागलीच घेऊन जा त्याच्याकडं. होय होय. त्याच्या मंत्रानं लगेच बाहेरचं वारं उतरतं बघ. काळजी करू नको बाई. पण लवकर घेऊन जा गणाला. होय. ओम विचित्रवीरानी चामुंडा ची पटाक डम डम पक्तर नाम भवांतर अंतर मंतर जंतर तंतर नाम भवांतर ओम चेम फाट स्वाहा. हा कोणता टिंग? तटिक तुझ्या? अरे मला ढाण्या मांत्रिक म्हणतात. अरे काही काम म्हणणार तुला, पण आई मला कशाला आणलं इथं? अरे तुझ्या डोसक्यावर इटलाचं भूत चढलंय ना, ते उतरोया आलोय. बाबा यो म्हणतो इट्टल माझ्याशी बोलला, इट्टल माझ्याशी बोलला. असं बशीव माझ्या समोर त्याला. बैस बस. बैस, बैस, बैस. बोल, कोण आहेस तू? मी गणा आहे. मी झाडाची नाही, तुझी स्वतःची ओळख विचारली. बोल, कोण आहेस तू? मी कुठल्या झाडा झुडपाचं नाही, माझं नाव सांगितलं गणा. ही माझी बायको रत्ना आणि ही माझी आई आहे. गप गुमान, विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे नीट. बोल, कोण आहेस तू? हा? अरे बोलत का नाहीस? बोल, बोलतोस का नाही? एकदाच काय ते सांगा. एकदा म्हणताय बोला, एकदा म्हणताय गप. काय करायचं माणसाने? आई चल घरला. ए, आईला सोड, माझ्याशी बोल. बोल, काय हवाय? कोंबडा हवा? बकरा हवा? काय घेतल्यावर झाडाला सुटशील? मला काय नको, मी वारकरी माणूस आहे. आई चल घरला. असा नाही ऐकायचास तू. तुला माझा इंगा दाखवायच पाहिजे.
ओम चेम फाट स्वाहा ब्रह्मंडी चंडिके. का छळतोस झाडाला? बोल की टोचू लिंबात सुई. ए अरे लिंबात सुया कशाला टोचतोस? लिंबाचं तर सरबत करून प्यायचं असतं. आई याला तर काहीच कळत नाही. चला घरला. जातोस कुठं? गप्पास हा? आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे. कोण आहेस तू? अरे बाबा गणा तू गब्बस. ते काय म्हणताय ते बघ. कुठला विठ्ठल बोलला तुझ्याशी रे? ओम फाट स्वाहा. ए धरा त्याला. अरे बाई गं. नाही अरे बाई. अरे मला नकोय. मला नाही. मला नकोय. ए, मला नकोय. नकोय. ए, सावकाश रे बाबा, सावकाश. अरे विठ्ठल बोलला. विठ्ठल बोलतो का तुझ्याशी? बघ बाई रत्ना, बोलला तर तुला राग येईल, पण तू पण तुझ्या धन्यापरीस काही कमी खुली नाही बघ. ते कसं? अगं बाईच्या जातीनं कसं आपल्या नवऱ्याला पदराला बांधून ठेवलं पाहिजे. नाही तर काय. आता माझाच नवरा बघ की काय कमीच आवड नाही. मग बरंच आहे की. अगं नवऱ्याचा आवड असल्याशिवाय संसारात कसली मजा. अगं ए, काय केलं ग त्यानं? अगं लग्नाला 12 वर्ष झाली तरी म्हणतो कसा मला तुझं कापडा बिगडचं सौंदर्य बघायला लई आवडतं. अगं ए, मग गावलं का तुझं सौंदर्य? त्याशिवाय कशावर पोरं झाली. अगं रत्ना, बुवाबाजी करून वरवरच भूत उतरवता येतं, पण बाईनं कसं आपल्या नवऱ्याला पदराला गुंडाळून ठेवलं पाहिजे बघ. एकदा का तुझ्या पेरमाच्या भूतानं त्याला पकडलं काय इट्टलाचं भूत उतरलंच म्हणून समज. काय ग? हा असं वाटतं ही मिठी कधी सुटूच नाही. मिठी नाही सुटली तर घर चालायचं कसं आपलं? चला चावट कुठलं. पण काही म्हणत ना, तू खूप सुंदर दिसते. तुझ्यासारखी बायको शोधून पण सापडायची नाही. इश्श काहीतरी तुमचं. मला तुमचं बायकांचं एक कळत नाही. म्हणजे तुम्ही नवऱ्याला खणून खणून विचारता मी कशी दिसते कशी दिसते. नवरा म्हणला छान दिसते तर तुमचं आपलं इश्य काहीतरीच. मग विचारायचं कशाला आधीच? तुम्हाला नाही करणार. त्यात पण एक वेगळी मज्जा असते. हा पण काही म्हणत ना, आपला संसार म्हणजे एक सपन आहे असं मला वाटतं. पण माझा राग आहे तुझ्यावर. का? तू माझ्यावर विश्वास नाहीच ठेवीत. ते कसं? मी काल तुला 1000दा सांगितलं, म्हणलं माझ्याशी विठ्ठल बोलला तर तू विश्वासच ठेवला नाहीस. मुडदा बशिवला तुमच्या त्या इट्टलाचा. हा अहो वाटोळ केलं त्यानं माझ्या संसाराचं. मला आज कुठली अवदसा सुचली आणि मी आज तुमच्याशी लगीन केलं ना तेच कळना झालंय मला. जेव्हा बघावं तेव्हा इट्टल इट्टल आणि इट्टल. मला सांगा काय दिलं होत्या इट्टलानं तुम्हासनी? काय दिलं आतापर्यंत? तरी बी सारखं इट्टल 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 इट्टल. आणि म्या मात्र तुमच्या नावाचं काळं मांडी गळ्यात बांधून इथं दिन रात्र आपल्या. पण त्याची कदर हाय कुणाला? जेव्हा बघावं तेव्हा त्या इट्टलाचंच नाव. ते काही नाही. हे बघा आता लई झालं आता माझ्या जन नाही सण होत. मी आता ते माहेरी. तुम्ही बसा दिन रात्र इट्टलाचं नाव कुठीत बसा इथंच. रत्ना, मी चुकलो. पुन्हा नाही मी असं बोलणार. पण तू जाऊ नको. लोक काय म्हणते? म्हणणार का काय? ते ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आणि मी इथं नाही राहणार म्हणजे नाही राहणार. अगं पण आईचा तरी विचार कर जरा. तिला कसं वाटन? ह्याच्या पुढे तू सांगशील ते मी करेल. पण तू जाऊ नको. खरंच? हा, गळ्यात शपथ. तुम्हाला असं वाटतं ना मी इथं राहावं म्हणून? मग आता मी सांगेन तसं ऐकायचं. सकाळी रोज उठून कामावर जायचं. संध्याकाळी भाजना बिजनाला कुठं बी न जाता गुमान घरला यायचं. लहान पोरांसंग खेळायचं बी नाही. कबूल? कबूल.